तुम्हालाही वाटतं का की हे जग परिपूर्ण नाही आहे? तुमच्यासोबत इनजस्टिस होतं. कधी बॉयफ्रेंड सोडून जातो, कधी गर्लफ्रेंड सोडून जाते आणि अनेक ठिकाणी आपल्याला ठोकर बसते. कधी वाटतं परफेक्ट जॉब नाही मिळाला, कधी वाटतं परफेक्ट पार्टनर नाही मिळाला, परफेक्ट नवरा नाही मिळाला, परफेक्ट बायको नाही मिळाली, परफेक्ट शहर नाही मिळालं, परफेक्ट गाव नाही मिळालं, परफेक्ट देश नाही मिळाला, परफेक्ट अमुक नाही मिळालं, परफेक्ट तमुक नाही मिळालं आणि फायनली परफेक्ट जीवन नाही मिळालं. असं का होतं? आणि कदाचित हे जगच इम्परफेक्ट आणि खोटं असेल तर? खरं आणि परफेक्ट जग हे कुठेतरी दुसरीकडेच अस्तित्वात असेल तर? नमस्कार, विचारवेधवर आपलं स्वागत आहे. आपण इथे चर्चा करतो फिलॉसॉफीची, फिलॉसॉफर्सची आणि फिलॉसॉफीतल्या इश्यू आणि प्रॉब्लेम्सची. आज आपण चर्चा करणार आहोत थिअरी ऑफ फॉर्म्स, ही प्लेटोची संकल्पना. प्लेटो यांच्या मते जे आपण पाहतो, अनुभवतो किंवा जे ऐकतो ते सर्व काही एक छायारूप अस्तित्वात आहे. म्हणजे ती केवळ एक छाया आहे आणि प्रत्यक्ष गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या परफेक्ट फॉर्ममध्ये कुठेतरी दुसरीकडे अस्तित्वात आहेत. कदाचित तुमच्या फक्त विचारांमध्ये त्या परफेक्ट गोष्टी अस्तित्वात आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एक सुंदर स्त्री बघता आणि तुम्हाला ती फार आवडू लागते आणि त्याच नंतर तुम्ही एक दुसरी सुंदर स्त्री बघता आणि ती दुसरी सुंदर स्त्री असते. त्या दोघींमध्ये तुम्ही तुलना करू लागता की कोण जास्त सुंदर आहे आणि तुम्ही इव्हेंच्युअली एका निष्कर्षापर्यंत पोहोचता की पहिली स्त्री जी आहे ती दुसरीपेक्षा सुंदर आहे किंवा दुसरी स्त्री आहे जी पहिलीपेक्षा सुंदर आहे. पण अशाच परिस्थितीमध्ये काही काळानंतर एक तिसरी स्त्री तुमच्या आयुष्यात येते आणि ती तिसरी स्त्री जी असते ती या दोघींपेक्षा देखील सुंदर असते. मग इथे सुंदरतेचं म्हणजे मोजमाप आपण कसं केलं आणि ह्या निष्कर्षापर्यंत कसं पोचलो की ही स्त्री सुंदर आहे? तुमच्यासाठी सुंदरता म्हणजे एक सुंदर चेहरा असेल, कोणासाठी सिंहकटी असेल किंवा कोणासाठी आणखी काही. मी जास्त इथे बोलत नाही, तुम्ही समजून घ्या. एखादी सुंदर स्त्री कशी असावी याबद्दलची कल्पना तुमच्या मनामध्ये आधीपासूनच आहे आणि त्या कल्पनेच्या क्लोजेस्ट फॉर्मजवळ जी जाते, म्हणजे जी स्त्री त्या कल्पनेच्या क्लोजेस्ट असते ती स्त्री तुम्हाला सुंदर भासू लागते. फर्दर एक्सप्लेन करायचं झालं तर ही गोष्ट लक्षात घ्या की समजा तुम्ही एक चित्रकार असतात तर तुम्हाला आवडेल अशी स्त्री तुम्ही रेखाटली, म्हणजे तिचं चित्र तुम्ही हुबेहूब काढलं असतं. म्हणजे ती स्त्री प्रत्यक्षात अस्तित्वात नाही आहे, पण तुमच्या मनामध्ये एखादी स्त्री सुंदर कशी दिसेल याबद्दलचे जे निकष आहेत त्याप्रमाणे तुम्ही एखादं चित्र बनवलं. पण त्या चित्राप्रमाणे सेम जी स्त्री आहे ती तुम्हाला प्रत्यक्ष आयुष्यात मिळणं हे जवळजवळ अशक्य आहे. पण तुम्ही त्या चित्राच्या जे फीचर्स त्या चित्रामध्ये दाखवले आहेत त्या फीचर्सच्या जवळपास जाणारी एखादी स्त्री बघता आणि तिच्यामध्ये सुंदरता शोधू लागता. म्हणजे तुम्हाला ती जे सौंदर्य तुम्ही त्या चित्रामध्ये दाखवलं आहे ते तुम्हाला त्या स्त्रीच्या रूपामध्ये मिळून जातं. पण ते परफेक्ट असेलच असं नाही, पण परफेक्ट स्त्री जी तुम्ही रेखाटली आहे ती कुठेतरी एक्झिस्ट करते आणि ती तुमच्या मनामध्ये एक्झिस्ट करते. इथे देखील तुम्हाला जी परफेक्ट स्त्री वाटते तिच्या जवळपास जाणारी एखादी स्त्री शोधू लागता खऱ्या आयुष्यामध्ये. ती स्त्री म्हणजे जशी तुम्ही रेखाटली आहे ती तशीच्या तशी मिळणं अशक्य आहे, जवळजवळ अशक्य आहे. पण त्याच्या क्लोजेस्ट जाणारी स्त्री तुम्हाला मिळते आणि तुम्ही तिच्यात देखील समाधान मानून घेता. म्हणजे हे फक्त एक उदाहरण म्हणूनच मी सांगू इच्छितो, याचा कुठल्या दुसऱ्या अर्थाने विचार करू नका. तर याच गोष्टीचा उपयोग जो आहे तो सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये देखील केला जाऊ शकतो. जसं की समजा उदाहरणार्थ तुमचं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते फारसं चांगलं नाही आहे आणि तुम्हाला ते इम्प्रूव्ह करायचं आहे, तर तुम्ही एक गोष्ट करू शकता की तुम्ही मनामध्ये ठरवू शकता की तुमचं कम्युनिकेशन स्किल जे आहे
ते उत्तम झाल्यानंतर तुम्ही कसे दिसाल, कसे वागाल, तुमचा पेहराव कसा असेल, याबद्दलची एक छबी तुमच्या मनामध्ये तयार करून ठेवा आणि त्या छबीच्या क्लोजेस्ट जाण्याचा प्रयत्न तुम्ही प्रत्यक्ष आयुष्यात करा. आणि याच्यामध्ये तुम्हाला सॉक्रेटिक मेथड जी आहे, म्हणजे प्रश्न विचारायची, ती उपयोगात पडेल. जसं की तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू शकता की मी सद्यस्थितीत म्हणजे प्रेझेंटमध्ये बेटर कम्युनिकेटर का नाही आहे, म्हणजे बेस्ट कम्युनिकेटर का नाही आहे. तर तुम्ही स्वतःचं परफेक्ट रूप बघू शकता. ते परफेक्ट जो कम्युनिकेटर आहे त्याने फार पुस्तकं वाचलेली आहेत किंवा त्याचं वाचन खूप जाणगं आहे, असं तुम्ही मनामध्ये ठरवू शकता. आणि तुम्हाला त्यातनं उत्तर मिळेल की माझं वाचन कमी आहे, म्हणून माझ्याकडे नॉलेज नाही आहे, म्हणून मी बेटर कम्युनिकेटर नाही आहे, असं तुम्ही मानू शकता. फर्दर क्वेश्चन करू शकता की नॉलेज किंवा वाचन मी का नाही करत आहे. तर त्याच्या पुढे उत्तर येऊ शकतं की माझा वेळ जो आहे तो पूर्ण वेळ स्क्रॉलिंगमध्ये जातो आहे, यूट्यूबवरती किंवा अनेक ठिकाणी नको त्या व्हिडिओ बघण्यात जातो आहे किंवा सोशल मीडियावरती माझा वेळ फालतूमध्ये फुकट जातो आहे. तर असेच तुम्ही फर्दर क्वेश्चन करून शेवटी तुमचा जो मूळ प्रॉब्लेम आहे, मूळ समस्या जी आहे तिथपर्यंत पोचवू शकता. याच्यासाठी तुम्हाला सॉक्रेटिक मेथडचा देखील आधार घ्यावा लागेल. आपण सॉक्रेटिक मेथड म्हणजे जी आहे ती आपण सॉक्रेटिसबद्दल चर्चा करू, त्यावेळी आपण तिच्यावरती डिटेलमध्ये चर्चा करू. तर तोपर्यंत लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की तुम्ही परफेक्ट कम्युनिकेटर नाही आहात. तर याच्यासाठी तुम्ही ही गोष्ट करू शकता जी सांगितली ती, की स्वतःला प्रश्न विचारू शकता आणि तुमची समस्या काय आहे. तुमचा पेहराव खराब आहे म्हणून तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत नाही आहे, म्हणून तुम्ही परफेक्ट कम्युनिकेटर नाही आहात. किंवा कदाचित तुम्हाला भीड वाटत असेल की कोणी माझ्यावर हसेल, कोणी माझ्यावरती काही शेरेबाजी करेल किंवा काहीही असू शकतं. तर याच्यासाठी ही प्लेटोची जी फॉर्म्स जे आहेत, परफेक्ट फॉर्म्स, ती पद्धत जी आहे ती उपयोगी पडते. जसं की तुम्ही स्वतःचा परफेक्ट फॉर्म जो आहे तो इमॅजिन करू शकता की ज्याच्यामध्ये तो जो व्यक्ती आहे म्हणजे तो तुम्हीच आहात आणि तो कसल्याही गोष्टीची भीड बाळगत नाही. म्हणजे कोणी हसेल, कोणी शेरेबाजी करेल, या सगळ्या गोष्टींची भीड तो बाळगत नाही. त्याचा ड्रेसिंग सेन्स पण चांगला आहे, त्याच्याकडे नॉलेज आहे. असं तुमचं परफेक्ट व्हर्जन आहे आणि त्या परफेक्ट व्हर्जनच्या क्लोज जाण्याचा तुम्ही प्रत्यक्षात प्रयत्न करू शकता. म्हणजे थिअरी ऑफ फॉर्म्समधून शिकू शकतो. तसं बघायला गेलं तर प्लॅटो यांचे जे विचार आहेत, द थिअरी ऑफ फॉर्म्स, ही आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देखील देते. जसं की असा विचार करा की तुम्हाला कुठली गोष्ट करायला भीती वाटते आहे, ज्या काही थोड्याफार म्हणजे इरॅशनल फिअर्स असतात किंवा त्या गोष्टींना, म्हणजे जसं की कम्युनिकेशन साधण्यात तुम्हाला भीती वाटत असेल किंवा इंटरव्ह्यूची भीती वाटत असेल किंवा अशाच काही गोष्टी ज्यांची भीती वाटत असेल, तर त्यावेळेला ही गोष्ट जी आहे प्लॅटो यांची द फॉर्म्स, थिअरी ऑफ फॉर्म्स, ही गोष्ट आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देते असं मला वाटतं. जसं की तुम्ही यावेळेला असा विचार करू शकता, जसं की इंटरव्ह्यूला जर तुम्हाला भीती वाटत असेल तर इंटरव्ह्यू म्हणजेच ही काही परफेक्ट गोष्ट नाही आहे, म्हणजे हे जगच परफेक्ट नाही आहे समजा, तर ही इंटरव्ह्यू देखील कसा काय परफेक्ट होणार आहे. आणि परफेक्शनची भीती जी तुमच्या मनामध्ये असेल ती तशीच निघून जाईल की परफेक्ट ह्या जगामध्ये काहीच नाही आहे, कारण की परफेक्ट जग जे आहे ते दुसरीकडेच एक्झिस्ट करतं, म्हणजे प्लेटो यांच्या मते तरी. तर तुम्ही ही गोष्ट आपल्या मनामध्ये जर टाकलीत तर तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊ शकते की तुम्ही विचार करू शकता की हे परफेक्ट जग नाहीच आहे, तर मला परफेक्ट बनण्याची म्हणजे की हे तरी कशा असायला हवी, की म्हणजे इतकी सक्ती तरी मी स्वतःवर का करू. जसा आहे तसा मी जाऊन इंटरव्ह्यू देऊन येणार, झालो सिलेक्ट तर झालो, नाही झालो तर हे तसं पण इम्परफेक्ट वर्ल्ड आहे, कधी ना कधी काहीतरी होईलच. अशी तुम्ही
स्वतःला मनाला खात्री देऊ शकता. प्लेटो यांच्या या विचारांवर ॲरिस्टॉटल हे त्यांचे शिष्य जे होते त्यांनी मात्र फार मोठी टीका केलेली आहे. ॲरिस्टॉटल हे प्लेटो यांना त्यांचे गुरु जरी मानत असतील तरी त्यांना त्यांचा हा जो आदर्श जगाची जी कल्पना आहे किंवा थिअरी ऑफ फॉर्म्स ही संकल्पना जी आहे ती काही फारशी पटलेली नव्हती. आदर्श जग म्हणजेच हे जे परफेक्ट फॉर्म्स जे आहेत ते आदर्श जगामध्येच अस्तित्वात आहेत आणि आदर्श जग जे आहे ते इथे नाही आहे, ते दुसरीकडे कुठेतरी आहे. ही गोष्ट सिद्ध कशी करणार आहे याविषयी ॲरिस्टॉटल यांनी टीका केलेली आहे की ही गोष्ट सिद्ध करण्यालायक नाही आहे किंवा ही सिद्ध होऊच शकत नाही की कुठेतरी खरोखरच परफेक्ट फॉर्म्स गोष्टींच्या अस्तित्वात असतील. ही गोष्ट म्हणजे रॅशनल नाही आहे असं त्यांचं मत होतं जवळजवळ. आणि त्यांचं मत होतं जे काही आहे ते इथेच आहे. तर ॲरिस्टॉटल यांच्याविषयी म्हणजे आपण एका नवीन व्हिडिओमध्ये चर्चा करू. तोपर्यंत फक्त इतकंच सांगेन की तुम्हाला काय वाटतं की खरोखर असे आदर्श वर्ल्ड म्हणजे आदर्श जग जे आहे आयडियल वर्ल्ड हे कुठेतरी एक्झिस्ट करतं? तुमच्या याविषयी काय मत आहेत? आणि खरोखर असं परफेक्ट वर्ल्ड किंवा परफेक्ट फॉर्म्स जे आहेत ते कुठेतरी एक्झिस्ट करतात का? तुमचं याविषयी काय मत आहे? मला तुमची मतं जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, विचारवेधला सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ येईपर्यंत विचार करत राहा.